या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्यानंतर 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय. या मतदारसंघातून दिग्गज नेते, अनुभवी कार्यकर्ते तसेच नव्या चेहऱ्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नेमकी संधी कोणाला मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. एकेकाळी या मतदारसंघावर गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र मागील निवडणुकीत जनस्वराज्य पक्षाचे शिवाजीराव मोरे यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमरसिंह पाटील यांनी गेल्या 25 वर्षांचे राजकीय वैर संपूर्ण आमदार विनय कोरे यांना सहकार्य केल्याने पाटील व कोरे गट एकत्र आले आणि राजकीय समीकरण बदलले. विनय कोरे यांनी गोकुळच्या निवडणुकीत अमरसिंह पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करत त्यांना संचालक पद मिळवून दिले आहे. यावेळी अमरसिंह पाटील 7वे किंवा कोडोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून निवडून आलेले शिवाजीराव मोरे यांनी 5 वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गावात कोट्यावधींची विकास कामे केल्याने तेही नव्या जोमाने पुन्हा इच्छुक आहेत. भाजपच्या महिला सचिव व संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. स्वाती पाटील या गेल्या 2 वर्षांपासून पन्हाळ शावडी तालुक्यात सामाजिक कार्यातून घराघरात पोहोचल्या असून त्या जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तसेच कोडोली येथील आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी विनीता पाटील या यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून 7वे मतदारसंघात सक्रिय असून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास त्या देखील इच्छुक असल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पन्हाळ तालुका अध्यक्ष अशोक पाटील बोरपाडळकर हे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून इच्छुक आहेत. येथील सामाजिक निष्ठावंत कार्यकर्ते व युवा नेते सोहम दळवी सरकार यांनी परिसरात उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांचे कुटुंब विनय कोरे घराण्याशी एकनिष्ठ असल्याने स्थानिक उमेदवार म्हणून विनय कोरे यांनी संधी दिल्यास ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान 7वे पंचायत समितीसाठी मनसेकडून पन्हाळ तालुका अध्यक्ष संजय पाटील आवळीकर हे इच्छुक असल्याने या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळते याबाबत राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.